वम मूलाधार स्थितोसी नित्यम. बर. म्हणजे काय, तर कुंडलिनीतलं जे आपल्या अध्यात्मामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, हम्म. कुंडलिनीच्या मूलाधार चक्राशी गणपती हा द्वारपाल आहे, त्याचं तो रक्षण करतो. अथर्व म्हणजे न हलणार, अच्छा. शीर्ष म्हणजे डोकं, बर. न हलणारं डोकं हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. अच्छा. अथर्व शीर्षाचा. त्या गणाला बोलवण्यासाठी गणपती बाप्पा मोरया म्हणजे अच्छा. पुढे या, मोरया. हा थोडासा ग्राम्य भाषेतला शब्द आहे. हा. मोरया म्हणजे पुढे या, पुढे. त्याचा हा अपभ्रंश आहे, असा बरं. एक विचार आहे, असं बरं. एक मान्यता आहे की गणपती बाप्पाला मोरया हा शब्द का आला. गणपती सुरू व्हायच्या अगोदरच त्याचं पाद्यपूजन केलं जातं आणि पाठपूजन केलं जातं. तर मग त्याला काय अर्थ आहे? काही वर्षांपूर्वी विसर्जनाच्याच दिवशी त्यांची मूर्ती निघाली रस्त्यावरती, मुंबईच्या रस्त्यावर निघाली. त्याला थोडाफार मूर्तीमध्ये थोडाफार खंड पडला, म्हणजे मूर्तीला थोडाफार त्याचा प्रॉब्लेम झाला मूर्तीला. तर मग त्यांचा असा समज का गैरसमज झाला की त्याच्यामुळे आपल्या मंडळाला दोष लागेल त्या गोष्टीचा. तर मग त्यांनी ऑलरेडी मूर्ती हलवलेली, त्याची उत्तर पूजा त्यांनी केलेली, त्याचा प्राण त्याचं निघून गेलेलं मूर्तीमधून, जसं आपल्या शास्त्रानुसार. तर मग रस्त्यामध्ये विसर्जनाच्या दरम्यान जर मूर्तीला जर काही खंड पडला किंवा मग मूर्तीमध्ये जर काय भंग पावलं गेलं, तर मग त्याचा दोष आपल्याला लागतो का? गणपतीच्या दिवशी आले त्या दिवशीच काही अशुभ वार्ता आली, कोणाचं निधन झालं, तर त्यावेळेला तुमच्या गोत्राशिवाय म्हणजे तुमच्या कुटुंबातला, तुमच्या वंशातला जो आहे, ती व्यक्ती सोडून दुसरे कोण तुमचे इतर नातेवाईक असतील ज्यांचं गोत्र वेगळं आहे, परंतु ते तुमचे नातेवाईक आहेत, किंवा ब्राह्मणाच्या द्वारे त्या गणपतीचं विधीपूर्वक पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करावं. नमस्कार मंडळी, मी दिनेश नवले पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नवल्यांच्या कट्ट्यावर. नवल्यांच्या कट्ट्यावर याच्या अगोदर आपले 2 व्हिडिओ प्रदर्शित झालेले आहेत गणपती या विषयावरती. आणि गणपती या विषयावरती हा टॉपिकच इतका मोठा आहे की हा तिसरा व्हिडिओ आम्हाला करणं भाग पडलं. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्यासोबत चर्चा करायला आलेले आहेत आशिष वेदक गुरुजी. गुरुजी, तुमचं आपल्या या पॉडकास्टमध्ये, आपल्या नवल्यांच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. तर आता आपण पुन्हा गणपती या विषयावरती चर्चा करणार आहोत. जरूर. मला हे सांगा, ओमकार म्हणजे आपण जो ओम म्हणतो तो आणि महागणपती यामध्ये काही साधर्म्य आहे का? श्री गजानन जय गजानन. तसं म्हटलं तर ओंकार आणि महागणपती साम्य आहे आणि साम्य नाही. आता साम्य आहे आणि नाही असं म्हणाल तर हे थोडस संभ्रम निर्माण करणारं उत्तर आहे. ओंकार म्हणजे काय आहे? मुळात आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये ओंकार अ उ म या व्यंजनांपासून ओम हे एक अक्षर म्हणू शकतो, ते तयार झालेलं आहे. अ उ म, अ म्हणजे अकार, उकार आणि मकार. आता हे जे आहे हे काय आहे, तर उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं ते प्रतीक आहे. ते निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप आहे. ते जेव्हा साकार होतं तेव्हा ओम निर्माण होतो असं आपण मानतो. असं आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये मानलं जातं. पण आता हा जो ओम आहे हा नेमकं काय आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे त्याचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे तो आपल्या ज्या महत्वाच्या शरीरामधल्या 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, यांचं पण तो प्रतिनिधित्व करतो. तर त्याचा आणि महागणपतीचा तसा काही खरा तर संबंध नाही. पण नाही असं म्हटल्यावरती थोडस हे विरोधाभास करणारं माझं वाक्य आहे पण आणि नाही पण. मी सुरुवातीलाच म्हटलं का, कारण आपण जो ओम लिहितो देवनागरी लिपीमध्ये, त्याचा जो आकार आहे तो गणपतीच्या सोंडेसारखा दिसतो, म्हणून कुठल्या तरी कलाकारांनी त्याच्यामध्ये गणपती बघितला असेल किंवा गणपती त्याला त्याच्यामध्ये आहे असं वाटलं असेल. आपल्याच भारतीय इतर भाषा ज्या आहेत त्यांच्या लिपींमध्ये ओंकार हा आपण जसा देवनागरीत लिहितो तसा नाहीये. त्यामुळे त्याचा, ओंकाराचा आणि महागणपतीचा तसा काही संबंध नाही. पण ओंकार हे परब्रह्माचं सगुण साकार स्वरूप आहे. त्यामुळे त्याचं उच्चारण करणं, त्याची पूजा करणं हे
फलप्रद आहे किंवा त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण गणपतीची जर आपण आता गणपतीविषयी बोलतो तर गणपतीसाठी गणपतीचं जे गम बीज आहे, गकार आहे, तो जो आहे ते गणपतीच्या सोंडेसारखं दिसतं. तिथे पण तुम्हाला गणपतीची सोंड दिसेल. हम्म. तर त्याचं आणि गणपतीचं साधर्म्य म्हणू शकतो आपण. बरं. आणि ते गणपतीचं बीज आहे. बीज मंत्रासाठी अथर्व शीर्षामध्ये ते आहेच. त्यामुळे तो एकाक्षरी गणेश मंत्र आहे. त्यामुळे ओंकारापेक्षा गकार जो आहे, गम जे बीज आहे, हे गणपतीचं स्वरूप आहे असं मला वाटतं. असं म्हणतात की ओंकाराची म्हणजे या ब्रह्मांडाची उत्पत्ती ओंकारामुळे झाली असावी असं म्हणतात. तर महागणपती म्हणजे ज्यांनी उत्पत्ती केली, तो उत्पत्तीदाता ही महागणपती असू शकतो. आता मी मगाशीच अगोदर पण मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पुराणांमध्ये गणपती हा आदि सृष्टीचं महागणेश आहे किंवा महागणपती आहे, हा सृष्टीचं कारण आहे असं गणेश पुराणात किंवा काही पुराणांमध्ये, मुद्गल पुराणात, गणेश पुराणात जी गणपतीसाठी गणपतीची महती वर्णन करणारी पुराण आहेत त्याच्यामध्ये म्हटलेलं. बरं. ती शेवटला कसं आहे की ईश्वरी शक्ती जी आहे ती निर्गुण निराकार आहे. प्रत्येक भक्तानी त्याला कुठलं तरी सगुण साकार रूप दिलेलं आहे. काहींना ईश्वर जो आहे की जी ती परब्रह्माची शक्ती आहे, परब्रह्म जे आहे हे गणपतीच्या स्वरूपात दिसलं, काहींना विष्णूच्या स्वरूपात दिसलं, काहींना शंकराच्या स्वरूपात दिसलं, काहींना ते शक्तीच्या देवीच्या स्वरूपात दिसलं, काहींना ते सूर्याच्या स्वरूपात दिसलं. आता आपण म्हटलं तर तसं आपल्या चर्मचक्षूंना, आपले जे डोळे आहेत त्यांना दिसणारा एकच देव आहे, तो म्हणजे सूर्य. तर तो सूर्य पण आहे. त्याचं गणपती बरोबर एक सूर्यविनायक म्हणून पण एक नेपाळमध्ये एक मंदिर आहे, तिथे तो त्या गणपतीची पूजा होते. पण ती तांत्रिक पूजा आहे, गणपतीची तांत्रिक पूजा आहे. आता तांत्रिक पूजेमध्ये गणपतीचं वेगवेगळे काही गणपती आहेत की हरिद्रा गणेश आहे, उच्चिष्ट गणपती आहे, तांडव गणेश आहे. ह्या तांत्रिक पूजा आहेत. परंतु तांत्रिक भागात आपण न जाता आपण जी चांगली शुभ कार्यातली, शुभ मार्गातली जी पूजा आहे गणपतीची ती करणं जास्त योग्य आणि फलप्रद आहे. बरं. गणपती अथर्व शीर्ष हे सगळ्यांनाच माहिती आहे. हो. गणपती अथर्व शीर्षाचा नेमका अर्थ काय आणि ते का म्हणावं? गणपती अथर्व शीर्ष जे आहे हे गणपतीची महती करणारं उपनिषदातलं एक सूक्त आहे, स्तोत्र आहे, आपण असं म्हणू शकतो. गणपतीचं वेदोक्त मंत्र, वेदोक्त जे सूक्त आहे ते ब्रह्मणस्पती सूक्त आहे, गणपती सूक्त पण आहे. परंतु आपल्याला जर सोप्या भाषेत किंवा जास्तीत जास्त आपल्याला कळणारं असं जे सूक्त किंवा स्तोत्र म्हणू शकतो गणपतीचं, ते गणपती अथर्व शीर्ष. अथर्व शीर्ष, थर्व म्हणजे हलणार, अथर्व म्हणजे न हलणार, शीर्ष म्हणजे डोकं, न हलणारं डोकं, हा त्याचा शब्दशः अर्थ आहे अथर्व शीर्षाचा. आता अथर्व शीर्ष, गणपती अथर्व शीर्ष आपण त्याला म्हणतो. अशी देवी अथर्व शीर्ष आहे, शिव अथर्व शीर्ष आहे, विष्णू अथर्व शीर्ष आहे, सूर्य अथर्व शीर्ष आहे, तसंच गणपती अथर्व शीर्ष आहे. तर गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे तुमच्या स्थिर बुद्धीसाठी म्हणजे तुमची बुद्धी ज्याची चंचल न होता एखाद्या विषयावरती, कुठलाही विषय असेल तो, त्याच्यावरती एकाग्र होण्यासाठी तुमची स्थिर बुद्धी असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी अथर्व शीर्षाचं पठण करणं गरजेचं आहे असं उपनिषदकार जे आहेत त्यांनी ते म्हटलेलं आहे. मग तुम्ही आता कुठल्या तत्वाचं पूजन करता त्याप्रमाणे तुम्ही जर गणपतीचे आराध्य तुमचं इष्टदैवत किंवा आराध्य दैवत गणपती असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणा. देवी असेल तुम्ही दैव्य अथर्व शीर्ष म्हणा. विष्णू असेल तर विष्णू, शिव असेल तर शिव अथर्व शीर्ष, सूर्य असेल तर सौर अथर्व शीर्ष किंवा सूर्य अथर्व शीर्ष तुम्ही म्हणू शकता. त्याप्रमाणे ते आहे. पण आता त्याच अथर्व शीर्षामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गणपतीचं बीज आहे गम. गम बीज आहे हा एकाक्षरी गणपतीचा मंत्र आहे आणि तो तेवढाच शक्तिशाली, आपण म्हणू शकतो की तेवढाच शक्तिशाली तो मंत्र आहे. पण त्याच अथर्व शीर्षामध्ये तुमची कुंडलिनी जी आहे त्याच्याबद्दल पण म्हटलेलं आहे की अथर्व शीर्षात आहे त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. म्हणजे काय तर कुंडलिनीतलं जे आपल्या अध्यात्मामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, कुंडलिनीच्या मूलाधार चक्राशी गणपती हा
द्वारपाल आहे त्याचं तो रक्षण करतो, बर त्या शक्तीचं रक्षण करतो. आता ही कथा जी आहे ती आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपली जी शिवपुराणातली जी एक ओळखीची कथा आहे आपल्याला, की गणपती म्हणजे पार्वतीने आपल्या पार्वती अंगाच्या मळापासून गणपती निर्माण निर्माण केला, केला. आणि त्याला आपल्या द्वारपाल ठेवला, की त्या शक्तीच्या रक्षणासाठी तो गणपती हम्म. निर्माण केला. आणि जेव्हा शिव आले तेव्हा त्यांनी त्याला रोखलं. ओके. ही कथा आणि ह्या मूलाधार स्थितोसी नित्यमचा काही कनेक्शन असू शकतो का? हा पण एक मोठा म्हणजे आपण चर्चेचा त्याच्यावरती चर्चेचा विषय आहे अर्थातच. पण त्याचा अर्थ असा आहे की कुंडलिनी शास्त्राप्रमाणे कुंडलिनीचं रक्षण गणपती करतो आणि त्याचा तो द्वारपाल आहे. विषय. बर आणि त्या कुंडलिनीच्या मूलाधार चक्राशी त्याचं जे वर्णन आहे तो पण लाल रक्तवर्णाचा आहे. अच्छा. जास्वंदीच्या फुलाचा त्याचा वर्ण आहे असं म्हटलेलं आहे. 4 पाकळ्या आहेत त्याच्यावरती. वम, शम, शम आणि सम असे 4 बीज आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो मध्य आहे तिथे लम बीज आहे. अच्छा. त्याचं हे जे मूलाधार चक्राचं ते वर्णन आहे. आणि त्याच्या वम जे व वरती अनुस्वार वम बीजाचं जर तुम्ही उच्चारण केलं नियमित स्वरूपात तर मूलाधार चक्र जागृत होण्यास सुरुवात होते. अच्छा. तर ते तुम्ही करू शकता. परंतु एक सर्वात महत्वाची गोष्ट, कुठल्याही गुरुशिवाय ह्या गोष्टींना हात घालणं किंवा गुरुशिवाय हम्म. कुठेच तुम्हाला मुक्ती नाही किंवा हम्म. गुरुशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणं शक्य नाही. त्यामुळे हम्म. योग्य गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे हम्म. आणि तरच तुम्हाला चांगल्या प्रकारची बुद्धी, चांगल्या प्रकारची सिद्धी किंवा चांगले जे तुमच्या शरीरामध्ये चांगले बदल होऊ शकतात. कारण काही गोष्टी आहेत त्यांचा जर विपर्यास केला किंवा त्या चुकीच्या पद्धतीने आपण केल्या तर त्याचा त्रासही होऊ शकतो. हम्म. हे मंत्रशास्त्र म्हणतं. आणि याच्याबद्दल भरपूर युरोपामध्ये, जर्मनी देशामध्ये याच्याबद्दल भरपूर प्रमाणात त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे, त्याच्यावरती संशोधन झालेलं आहे. त्यामुळे योग्य गुरुशिवाय या बाबतीत आपण हात न घालणं उत्तम. बर. आपण गणेशोत्सवात किंवा सहज बोलून जातो गणपती बाप्पा मोरया. मोरया, बरोबर. तर मग गणपती या शब्दाबद्दल तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये आपल्याला सांगितलेलं, हा. पण त्याच्या पुढे मोरया जे आपण म्हणतो ते मोरया नक्की काय? मोरया आता कोकणामध्ये गणगवळण लोककलांमध्ये हं. गण आणि गवळण असतं. त्या गवळणीमध्ये गणाचं पूजन होतं. तिथे तर गण म्हणजे गणपती आहे. हं. तिथे आता जे आपले कोकणातले दर्शक असतील त्यांना माहिती असेल की गण आणि गवळण काय आहे ते. हं. तर त्या गणाला बोलवण्यासाठी गणपती बाप्पा मोरया म्हणजे अच्छा. पुढे या, हा मोरया. हा थोडासा ग्राम्य भाषेतला शब्द आहे. हा. मोरया म्हणजे पुढे या, पुढे. त्याचा हा अपभ्रंश आहे असा बरं. एक विचार आहे, असं बरं. एक मान्यता आहे की गणपती बाप्पाला मोरया हा शब्द का आला. त्याच्याच बरोबर गणपतीचा एक मोठा भक्त होऊन गेला मोरया गोसावी, हं. चिंचवडचे चिंचवडकडे. जे गोसावी ते गणपत्य संप्रदायातले मोठे थोर विभूती होते. त्यांच्या नावावरनं तो गणपती आलेला आहे. म्हणजे त्याची पण एक छोटीशी कथा आहे, मी जास्त वेळ नाही घेत. कारण गणपतीचे जे मोरया गोस्वामींचे जे आई वडील होते त्यांना पुत्र होत म्हणजे त्यांना संतती होत नव्हती. हं. त्यांनी गणपतीची आराधना केली. गणपतीची आराधना केल्यावरती गणपतीने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की बाबा तुझ्या पोटी संतान होणार नाही, तू माझी पूजा आराधना करू नको. तरी पण त्यांच्या वडिलांनी त्या गणेशाची आराधना केली. बरं. शेवटला गणपतीने कंटाळून, म्हणजे आता ही कथा आहे हा. हा, कंटाळून म्हणाला मीच येतो तुझ्या पोटी. अच्छा. आणि गणपती स्वतः मोरया गोसावी म्हणून म्हणजे ते बालक म्हणून जन्माला, त्यांच्या अच्छा. छातीवरती शेंद्राचा पंजा होता असं म्हटलं जातं. बरं. त्यामुळे गणपतीच्या एका मोठ्या भक्ताच्या नावावरनं गणपतीचं जसं मंगलमूर्ती आहे हं. की हं. मंगळाचं नाव हो. गणपतींनी धारण केलं, तसंच हं. मोरया त्यांच्या भक्ताचं नाव बरं. गणपतींनी धारण केलं. आणि त्याला भरपूर ठिकाणी म्हणजे असं आपण देवीला म्हणतो की महिषासूर मर्दिनी आहे, हो. महिषासुराची मर्दिनी मर्दिनी. म्हणजे त्याचा नाश नाश केला. करणारी. पण महिषासुर हा राक्षस होता, हं. मग त्याचं तिने देवीने धारण नाव केलं आणि ते सर्वात अगदी प्रसिद्ध असलेलं नाव आहे. त्यामुळे त्याच ह्याच्याप्रमाणे तो गणपतीच्या पुढे मोरया हे शब्द आलेला आहे. बरं. मला मोरया गोसावी बद्दल ही कथा ज्ञात होती, पण तुम्ही जसं गणगवळणींचा उल्लेख केला मोरया, हे मला पहिल्यांदा कळलं. हा. बरं. आता आपण नावांचा उल्लेख केला, जसं गणपतींना
विनायक, लंबोदर, एकदंत किंवा मग वक्रतुंड अशी खूप सारी नावं आहेत गणपतींची. हं. त्या नावांमागे काही कथा आहेत किंवा मग त्याचे काय अर्थ आहेत? त्याचे थोडक्यात वेगवेगळे हवं हवं तर थोडक्यात थोडे काही मोजकी नावं सांगा त्याच्याबद्दल आपण हा उलगडा. आता गणपतीचं एक नाव आहे एकदंत. हम्म, गणपतीचा एक दात तुटलेला आहे. हम्म, की म्हणजे अगदी थोडक्यातच सांगतो की परशुराम जेव्हा शंकरांना भेटायला आले हम्म, तेव्हा गणपतींनी त्यांचा मार्ग अडवला आणि त्यांचं युद्ध झालं. तेव्हा त्यांनी परशु फेकून मारला हम्म, आणि गणपतीचा एक दात तुटला. गणपती तिथे हम्म, मूर्छित झाले. हम्म. नंतर जेव्हा पार्वती मातेला कळलं तेव्हा पार्वती मातेने अगदी अगदी त्यांना तयार राग आला, केलं. क्रोध आला. त्यांनी आणि सांगितलं की कोण आहे बाबा की कोणी माझ्या पुत्राला असं मूर्छित हम्म, करून टाकले, हम्म. त्याचं हे छोट्या बालकाला. तेव्हा लक्षात आलं, कारण तोपर्यंत परशुरामांना माहिती नव्हतं की श्री गणेश जे आहेत हे शिव पार्वतीचे अच्छा, पुत्र आहेत. अच्छा. मग जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण आपल्याकडनं चूक झालेली आहे तेव्हा त्यांनी क्षमा मागितली आणि तेव्हापासून गणपती हा एकदंत झाला. बर. आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःचा परशु गणपतीला दिलेला आहे, म्हणून अच्छा. तेव्हापासून गणपतीच्या हाती परशु येतो, अशी एक कथा बर, आहे. बर. हे गणपतीचं एक नाव आहे. त्याच्यानंतर लंबोदर म्हणजे ज्याचं पोट मोठं आहे हम्म, तो आहे. शूर्पकर्ण सुपासारखे कान असलेला तो आहे. त्याच्यानंतर वक्रतुंड ज्याचं तोंड म्हणजे आता वक्रतुंड म्हणजे वाकडं तोंड असलेला नाही, म्हणजे शब्दशः अर्थ काढला तर त्याची सोंड उजव्या सोंड. बाजूला किंवा डाव्या बाजूला. आता इथे पण काही लोक विचारतात की अरे हम्म, डाव्या सोंडेच्या गणपतीची गणपती. पूजा करायची की उजव्या हो. सोंडेची. गणपती एकच आहे, तत्व एकच आहे. तो डावा आणि उजवा म्हणजे उजव्या गणपतीचाच गणपती तुम्हाला सोंडेचा गणपतीच तुम्हाला पावणार आणि डाव्या सोंडेचा पावणार नाही का, अच्छा. हे तर चुकीचं तसं आहे. काही नाहीये तसं काय नाही. खरं तर. फक्त बर, कसं आहे की काही गोष्टींचं तुम्ही नियमानुसार करणं गरजेचं आहे. बर, गणपतीची पूजा ही पोरखेळ होता कामा नये. बर. कुठल्याही देवतेची पूजा, हम्म, मग ती सार्वजनिक स्वरूपात असो किंवा हम्म, घरगुती स्वरूपात बर, असो, बर. ती तुम्ही देवता म्हणून पूजता हम्म, तर तुम्ही आपल्या धर्मानुसार, आपल्या शास्त्रानुसार जे विहित कर्म सांगितलेलं आहे, निहित कर्म हम्म, सांगितलेलं आहे, हम्म, त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. हम्म, त्यामुळे सार्वजनिक पूजेत त्याचं अवडंबर माजवलं जातं हम्म, ते खरंच चुकीचं हम्म, आहे. हम्म, त्यामुळे आपण किती म्हणजे मी मागे पण म्हटलं होतं की तुम्ही श्रद्धायुक्त मनाने कुठल्याही देवतेची पूजा करणं हम्म, हे महत्वाचं आहे, तर हम्म. ते करणं जास्त योग्य आहे. बरोबर. तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा, उल्लेख केला. आता मी त्याच विषयावरती येणार होतो. हा, तर कसं झालंय की हल्ली सार्वजनिक गणपती उत्सव म्हटलं तर आता ते त्याच्यामध्ये भावभावना म्हणजे देवाच्या प्रती असणाऱ्या भावभावना न राहता ते एक उत्सव बनले. उत्सवापेक्षा उत्सवापर्यंत ठीक आहे, पण त्या उत्सवाचं स्वरूप आता खूप विघातक पद्धतीकडे चाललंय. हम्म, त्याच्यामध्ये आता खूप साऱ्या ठिकाणी स्पर्धा लागलेल्या असतात. माझा गणपती मोठा की तुझा म्हणजे मोठा म्हणजे मी उंचीच्या बाबतीत बोलतोय. माझी मूर्ती उंच की तुझी मूर्ती उंच, या बाबतीत स्पर्धा लागलेल्या असतात. हो तर हो. खरं बघायला गेलं तर काही 10 फूट ठेवतात, 15 फूट, 20 फूट इतक्याही प्रचंड प्रमाणात असतात. मग कधी कधी त्याला सांभाळणंही खूप जिकिरीचं होऊन हो जातं हो हो. मंडळांपुढे. पण तरीही त्यांची हौस मौस असतेच त्यामागे. आपण त्यांच्या श्रद्धेला नाव नाही ठेवावे, पण एक म्हणतो नाही का की त्याच्यामध्ये आपण एक पोरखेळ नसतो तो. जसं तुम्ही मगाशी पोरखेळ म्हणून उल्लेख केला, ते एक आपल्या भावना असतात गणपतीमध्ये, त्या देवामध्ये. पण शास्त्रानुसार किंवा मग आपल्या धर्मानुसार सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये जी मूर्ती आपण स्थापन करतो, मग ती पूजेची असू दे किंवा मग ती उत्सव मूर्ती असू दे, अच्छा. त्याची उंची किती असावी? खरं सांगायचं झालं तर शास्त्रानुसार मी म्हणेन की गणपतीच्या मूर्तीची, पार्थिव गणपतीची मूर्ती जी हम्म, आहे, जी शाडूच्या मातीची असली पाहिजे. बर, कुठल्याही इतर पदार्थांची असता कामा नये. म्हणजे बर, पीओपी म्हणा, प्लास्टर ऑफ पॅरिस आहे बर, किंवा कुठल्याही धातू आहे किंवा लाकडाची आहे किंवा काही ठिकाणी केळ्याचा गणपती बनवतात, केळं चॉकलेटचा वापरलंय, पण बनवतात. चॉकलेटचा बनवतात, फळांचे बनवतात, बरोबर. नारळाचे बनवतात, कुठल्या कुठल्या वस्तूंचे बनवतात, त्याला काही शास्त्राधार नाही. बर. पण कसं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं शास्त्राधार नाही, तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही करणं हे चुकीचं आहे. हम्म, गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त म्हणजे जर सार्वजनिक स्वरूपात करायची झाली तर माझ्या मताप्रमाणे शास्त्रसंमत आहे 11 इंच ते 1 फूट, म्हणजे साधारण 1 फुटाची मूर्ती असली पाहिजे. बर. पण मला असं वाटतं जास्तीत जास्त 3 फुटी गणपतीची अच्छा, मूर्ती असावी, अच्छा. हे माझं वैयक्तिक मत आहे. बर, 3 फुटापेक्षा सार्वजनिक मूर्ती असू नये, बर. कारण त्याचं विसर्जन करणं सोपं आहे हम्म, आणि ते
तिथे तुम्ही पूजा करू शकता. साध्या शाडूच्या मातीची तुम्ही तेवढ्या उंचीची मूर्ती बनवू शकता, जी शास्त्रसंमत पण होऊ शकते. तुम्हाला तुमचा जो उत्सव आहे तो पण योग्य रीतीने करता येऊ शकतो. त्यामुळे ते आहे, शास्त्राप्रमाणे 1 फुटाच्या वरती मूर्ती असता कामा नये, म्हणजे मातीची मूर्ती, हे मी म्हणेन. आता त्याच्यामध्ये पण आता मूर्त्या आजकाल अशा निघतात, काय काय जणांना इतर देवांचे रूप देतात, जसं स्वामी समर्थांचं, खंडोबांचं, किंवा मग त्या उपर जाऊन तर महापुरुषांचे रूप दिले जातात, किंवा मग काय काय जणांना बाल गणपतीचे रूप दिले जातात, लहान पोरांचं रूप वगैरे. हे सगळं हे काही शास्त्रसंमत नाहीये. भले आपण त्याची मूर्तीची स्थापना केली तरी मग त्याच्यामध्ये देवत्व असतं का? अर्थातच जोपर्यंत तुम्ही त्याच्यात प्रतिष्ठापना करत नाही तोपर्यंत त्याच्यात दैवत्व नाही. पण अशा मूर्त्यांचं अशा मूर्त्यांचं जर प्रतिष्ठापना केली मग त्याच्यामध्ये देवत्व प्राप्त होतं. अर्थातच शास्त्र सांगतं की तुम्ही जोपर्यंत त्या मूर्तीमध्ये, कुठली मूर्ती असेल, मातीची असेल, धातूची असेल, म्हणजे आपण घरामध्ये काय मातीची मूर्ती ठेवत नाही. पूजेसाठी आपल्याकडे चांदीची असते, पंचधातूची असते, पितळी मूर्ती असते. जोपर्यंत एखाद्या वस्तूमध्ये, म्हणजे मूर्तीमध्ये, वस्तू हा चुकीचा शब्द आहे, मूर्तीमध्ये जोपर्यंत तुम्ही प्राण प्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्याच्यात देवत्व येत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तो प्राण काढत नाही तोपर्यंत त्याचं विसर्जन होत नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मूर्तीला गणपतीचं प्रतीक म्हणून तिथे ठेवता, भले ती तुमची शोभेची मूर्ती असेल, पूजेची मूर्ती नसेल, तरी पण तो गणपतीचं प्रतीकच आहे ना, तो गणपतीच आहे ना. तुम्ही त्याची विटंबना करताय. विसर्जनाच्या वेळेला समुद्र किनाऱ्यावरती त्या मूर्त्यांची काय हालत होती, दिवशी ते तसेच खच ते पडलेले चूक आहे. आणि त्याच्यामुळे इतर धर्मियांना आणि इतर देशातल्या लोकांना त्याच्यावरती अंगुली निर्देश करता येतो, त्याच्यावरती टीका करता येते की तुम्ही तुमचाच धर्मधड पाळत नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे माझ्या मताप्रमाणे, हे माझं वैयक्तिक मत आहे, त्याप्रमाणे गणपतीची सार्वजनिक मूर्ती जास्तीत जास्त 3 फुटी असावी. घरगुती मूर्ती तुम्ही 1 फुटापर्यंत ठेवावी. आणि शास्त्रसंमत जे होईल त्याप्रमाणे तुम्ही यथायोग्य विधीप्रमाणे पूजन करावं. बरं, आता विसर्जनाचा आपण उल्लेख केलात. ज्यावेळेला आपल्याला विसर्जनाचा दिवस येतो, ज्यावेळेला मूर्ती मंडपातून किंवा घरातून आपल्याला हलवायची असते, त्याच्या अगोदर आपण एक पूजा करतो, उत्तर पूजा म्हणतात त्याला. बरोबर. उत्तर पूजा केल्यानंतर मूर्तीमधून तो त्याचं जे प्राण असतं, प्राणप्रतिष्ठा, देवत्व असतं, ते देवत्व निघून जातं. बरोबर. खरं तर मग त्याच्यानंतर समजा मूर्तीची झीज जरी झाली किंवा मग मूर्ती समुद्रात विसर्जन केल्यानंतर ती किनारी जरी आली तरी त्याच्यामध्ये ते प्राण, देवत्व तर राहत नाही, त्याचं पाप तर काही लागत नाही ना. पाप लागणार नाही, पण तुम्ही ज्या मूर्तीची, ज्या देवाची, म्हणजे मूर्ती म्हणू आपण, जेव्हा देवत्व काढलं जातं, उत्तर पूजन होतं, मूर्ती राहते. पण तरी पण आपण जे आपल्या आवडीनुसार, आपल्या भक्तीनुसार त्या गणपतीची पूजा केली आहे, तर त्याची अशी प्रकारची विटंबना होऊ नये. बरोबर. त्यामुळे त्याचं योग्यरित्या विसर्जन करावं, विसर्जन व्हावं, त्याची निसर्गामध्ये तो समाविष्ट व्हावा. कारण पीओपी, प्लास्टर ऑफ पॅरिस जे आहे ते निसर्गामध्ये समावून जाणारं नाहीये. त्यामुळे तुम्ही मातीची किंवा शाडू मातीची, जी लाल माती आजकाल काही ठिकाणी सोकल्ड, आपण ज्याला इको फ्रेंडली गणेश म्हणतो, तो म्हणजे फार तर मातीचा, मृत्तिका गणेश आहे, पार्थिव आहे, पार्थिव मृत्तिका गणेश, मृत्तिका म्हणजे माती, त्याचा तुम्ही गणपती करावा हे सांगताय. आता काही लोक कागदाचा लगदा वगैरे वापरतात आणि ते करतात, त्याचा काही शास्त्राधार नाहीये. काही त्याच्यासाठी म्हणतात की आम्ही इको फ्रेंडली आहोत. माझ्या माहितीची काही सार्वजनिक मंडळ आहे जिथे धातूची मूर्ती आहे, पितळी मूर्ती आहे मोठी, ती त्यांनी ठेवलेली आहे कायमस्वरूपी, आणि ते करतात. आता तुम्ही शास्त्र किती पाळताय आणि त्या गोष्टी, हा मोठा वादाचा विषय परत, आणि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु विसर्जनाची विटंबना ते थांबवतायत, ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे. तर त्याचा प्रत्येकाने, मला असं वाटतं, त्याचा प्रत्येकाने, म्हणजे मंडळ असतील, सार्वजनिक मंडळ असतील किंवा व्यक्ती, कुटुंबातली लोक असतील, त्यांनी त्याचा सारासार विचार करून त्याचा योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्याच्याबद्दलची सर्वांना सुबुद्धी द्यावी, अशी मी गणेशाला, गणपतीला प्रार्थना करेन. मी मूर्ती खंडितचा प्रश्न मी तुम्हाला का विचारला, कारण की त्याच्याबद्दल थोडं गैरसमज समाजात निर्माण झालेला आहे, त्याच्याबद्दल मला थोडं तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. काय झालेलं, मुंबईतलं एक मंडळ आहे, प्रसिद्ध मंडळ आहे, काही वर्षांपूर्वी विसर्जनाच्या दिवशी त्यांची मूर्ती निघाली रस्त्यावरती, मुंबईच्या रस्त्यावर निघाली. त्याला थोडाफार मूर्तीमध्ये थोडाफार खंड पडला, म्हणजे मूर्तीला थोडाफार त्याचा प्रॉब्लेम झाला मूर्तीला.
तर मग त्यांचा असा समज का गैरसमज झाला की त्याच्यामुळे आपल्या मंडळाला दोष लागेल त्या गोष्टीचा. तर मग त्यांनी ऑलरेडी मूर्ती हलवलेली, त्याची उत्तर पूजा त्यांनी केलेली, त्याचा प्राण प्राण त्याचं निघून गेलेलं हम्म. मूर्तीमधून, जसं आपल्या शास्त्रानुसार. तर मग रस्त्यामध्ये विसर्जनाच्या दरम्यान जर मूर्तीला जर काही खंड पडला किंवा मग मूर्तीमध्ये जर काय भंग पावलं गेलं, तर मग त्याचा दोष आपल्याला लागतो का? नाही नाही. हा, ते तुम्ही मला तुम्हाला आता जाणून मी तुम्हाला एक सांगेन की एकदा प्राणतत्व आपण म्हणजे पूजाविधीप्रमाणे जेव्हा त्याची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा त्याच्यात देवत्व येतं. जेव्हा विसर्जन करतो, प्राण काढून घेतो, हम्म. काढून घेणं हा चुकीचा शब्द आहे खरं तर. प्राण काढणारे, कारण तो निर्गुण सर्व निराकार हा, सर्वत्र तोच आहे. अनादि आपण अनंत. प्राण काढून घेणारे कोण आहोत? बरोबर. किती मोठा प्रकांड पंडित असला तरी हम्म. तो प्राण काढून घेण्याची कोणाची शक्ती नाही. ती हम्म. फक्त त्या एका परमात्म्याकडे, पण एका तो एक ईश्वराकडे. अंश त्या एक तो मूर्तीमध्ये अंश आपण थोड्या टाकतो. थोड्या हा, वेळासाठी, हा, एक बरोबर. दीड दिवस किंवा मग जेव्हा 10 दिवस. तुम्ही त्या स्थानावरनं गणपतीची किंवा कुठल्याही मृण्मय किंवा पार्थिव मूर्ती जी आहे हम्म. ती तुम्ही हलवता, हम्म. तेव्हा त्याच्यातनं म्हणजे योग्य विधीपूर्वक पूजा करून तेव्हा हलवता, तेव्हा त्याच्यातलं देवत्व संपलेलं असतं. बरोबर. ती फक्त मूर्ती राहते. हम्म. परंतु कसं आहे की काही गोष्टी ज्या आहेत ह्या लोक भयास्तव, म्हणजे लोकांना काय वाटेल हो, या दृष्टीने पण काही गोष्टींचा विचार करावा लागतो. बरोबर. तर अशा वेळेला जर त्या प्रकारचा काही त्याच्यात कुठल्याही शास्त्राप्रमाणे कुठलाही दोष नाही, परंतु खंडित झालेल्या मूर्तीचं पूजन करू नये. जसं हम्म. काही वेळेला असं म्हणतात की ते आणण्यापूर्वीच खंडित झाले किंवा काही भेग पडली, हम्म. तर ती अगोदरच दुरुस्त करा. हम्म. किंवा मग गणेशोत्सवाच्या काळात मध्ये समजा जा. काही मध्ये हा, झालं मग तर. तिकडे तुम्ही आता त्याच्यासाठी खरं सांगायचं झालं म्हणूनच छोटी मूर्ती त्याच्यासाठीच उपयुक्त योग्य आहे. आहे. बरोबर. की भरपूर वेळेला काय होतं की सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या मोठ्या गणेश मूर्ती असतात आणि त्यांना पाठीवरती, पोटावरती, हो, हातावरती कुठे कुठे भेगा, कार्यक्रम. कारण ते आपला जो भाद्रपदातला गणपती हा पावसाळ्यात येतो. बरोबर. मुंबई सारख्या हो, ठिकाणी महाराष्ट्रात हो, मूळतः पावसाळ्यात येतो. पावसाळा असतो. त्यामुळे त्या मूर्ती सुकण्यासाठी तेवढासा वेळ मिळत नाही. बरोबर. हा एक आपण म्हणतो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. मुख्यत्वे तो मूर्त्या पीओपीच्या असतात आणि ते पीओपीच सुकायला भरपूर सुकायला खूप वेळ घेतो. वेळ जातो. हो. त्यामुळे हा जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जर ही शंका असेल तर तुम्ही छोटी मूर्ती करा ना, हम्म. ती लवकर सुकेल. तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीचं कुठलंही हे राहणार नाही आणि शास्त्रसंमत होईल ते. हम्म. आणि शास्त्रानुसार मृत्तिका मूर्तीचंच विधान आहे, त्या मृत्तिका मूर्तीच वापरली पाहिजे. मंडळी, हा प्रश्न घेण्यामागचा माझा उद्देश फक्त जनजागृती हा होता, बाकी त्याच्यामागे काही वेगळा अर्थ नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रथा किंवा परंपरा नाही म्हणता येतं ना, प्रथा किंवा रूढ झाली आहे. ते म्हणजे गणेशोत्सव किंवा गणपती सुरू व्हायच्या अगोदरच त्याचं पाद्यपूजन केलं जातं आणि पाठपूजन केलं जातं. तर मग त्याला काय अर्थ आहे किंवा मग त्याच्याबद्दल त्याला कितपत कुठलाही योग्य आहे? शास्त्राधार नाही आहे. पाद्यपूजन पाद्यपूजन आहे किंवा पाठपूजन ह्याला कुठलाही शास्त्राधार नाही आहे. ती आपल्या मनातली कल्पना आहे. ह्याच्यामध्ये खरं सांगायचं झालं तर कोणाचं तरी अर्थकारण आहे, कोणाचे तरी वेगवेगळ्या गोष्टींना आपण पैसे कमवण्याचे हा एक मार्ग आहे असं मला वाटतं. याला कुठलाही शास्त्राधार नाही, ते चुकीचं आहे, बरं. ते शास्त्रसंमत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करू नये. कारण तुम्ही पहिला गणपतीचा पाय बनवणार आणि त्याची पूजा करणार आणि नंतर बाकीचा गणपती बनवणार, हे चुकीचं आहे. मग त्याचा पण मग इव्हेंट होतो आजकाल. हा, त्याचा पण इव्हेंट होतो, बरोबर हा. बोल. त्याचा पण म्हणजे- उत्सव होतो, म्हणजे बरोबर. त्याच्यामध्ये भाव न राहता त्याच्यामध्ये फक्त एक तरुण पिढी फक्त कितीतरी ठिकाणी फक्त हुल्लडबाजी करण्यासाठी येते हो, त्या अर्थात. ठिकाणी. मग त्याच्यामध्ये तो देवासाठीचा भाव घेऊन येणारे खूपच एक 0.0% लोक खरं तर येत असतील फक्त. त्यामागे मग खूप मोठे तुम्ही जसं काय अर्थकारण म्हणालात, त्याच्यामध्ये खरंच खूप मोठं अर्थकारण दडलेलं आहे. मला अर्थातच. बरोबर. तो एक मोठा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे पण म्हणजे ते आपण- शास्त्रसंमत नाही. पाद्यपूजन, पाठपूजन बरोबर. याचा कुठलाही शास्त्राधार नाही. त्यामुळे ते न करणं उत्तम. बरोबर. आता बदलत्या काळात जे गणेशोत्सवाचे जे रूप आहे, ते आपण आता थोडंफार त्याबद्दल चर्चा पण केली. त्या बदलत्या काळात होणाऱ्या उत्सवाबद्दल तुम्हाला ते कितपत योग्य वाटतं किंवा मग त्याच्याबद्दल आणखी तुम्ही काय खोलात सांगू शकता? आता कसं आहे की धर्म जो आहे हा तुमच्यासाठी आहे, धर्मासाठी तुम्ही नाही. बरं. म्हणजे असं मला वाटतं. कारण तुम्हाला सोयीस्कर व्हावं, तुम्हाला ते तुमची उन्नती व्हावी, म्हणजे नुसती आर्थिक नाही, आध्यात्मिक उन्नती व्हावी, मानसिक उन्नती व्हावी, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. बरं. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना किंवा
पूजा कर्म सांगितलेलं आहे. बर. तर त्यामुळे काही काळानुसार काही गोष्टी बदलल्या पाहिजेत, बर. या मताचा मी आहे. बर. कारण बघा, आता साधं उदाहरण देतो. कोविडच्या काळामध्ये लोकांना बाहेर पडायला मुभा नव्हती, बरोबर. बाहेर पडणंच शक्य नव्हतं. बरोबर. तरी पण गणपतीच्या मूर्त्या आणल्या काही लोकांनी, म्हणजे मास्क लावून वगैरे मूर्तिकार, कारण त्यांचं पोटच होतं त्याच्यावरती, जे मूर्तिकार आहेत ते. बरोबर. बाकीच्यांनी आणल्या मूर्त्या, त्यांनी पिंपामध्ये विसर्जन केल्या, मोठ्या पिंपामध्ये विसर्जन केलं. हा आता एक मोठा बदल आहे. बरोबर. आपल्या पूजेमध्ये. आता माझे कितीतरी असे यजमान आहेत की जे म्हणतात, म्हणजे आता कोविड राहिला नाही तरी पण म्हणतात की आमचा गणपती आम्ही आमच्या पिंपामध्ये विसर्जन करतो, कृत्रिम तलावात विसर्जन करतो, जवळच विसर्जन करतो, आम्ही इकडे जात नाही तिकडे जात नाही. आता शास्त्र काय सांगतं की गणपतीच्या पार्थिव गणेशाचं विसर्जन आहे ते वाहत्या पाण्यात करा. पण कोकणामध्ये पूर्वी, आता पण काही ठिकाणी विहिरीमध्ये विसर्जन केलं जातं. ती नंतर 4-5 दिवसांनी ती माती झाडांमध्ये टाकली जाते. बरोबर. तर आता तुमच्या, जसं मी मागे सांगितलं होतं की उकडीचा मोदक की तळणीचा मोदक, तसंच ह्या गोष्टी आहेत. धर्म हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या सोयीसाठी आहे, तुमच्यासाठी आहे. त्यामुळे त्याच्यामधले जे चांगले बदल आहेत ते करा. हे पाठपूजन पाद्यपूजनच्या ऐवजी हे जे विसर्जन आहे त्यातल्या त्यात हे चांगलं आहे. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे येत आहोत. मला हे सांगा, गणेशोत्सवादरम्यान जर कुटुंबात एखादं दुःखद घटना घडली, एखाद्या व्यक्तीचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या घरी गणपती बसलेला असेल, किंवा मग त्या दरम्यान किंवा मग त्याच्या अगोदर, तर काय करावं? तर गणपतीच्या दिवशी आले, त्या दिवशीच काही अशुभ वार्ता आली, कोणाचं निधन झालं, तर त्यावेळेला तुमच्या गोत्राशिवाय, म्हणजे तुमच्या कुटुंबातला, तुमच्या वंशातला जो आहे, ती व्यक्ती सोडून दुसरे कोण तुमचे इतर नातेवाईक असतील, त्यांचं गोत्र वेगळं आहे परंतु ते तुमचे नातेवाईक आहेत, किंवा ब्राह्मणाच्या द्वारे त्या गणपतीचं विधिपूर्वक पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करावं. म्हणजे तो 1.5 दिवसात, चतुर्थीला समजा काही घटना झाली तर तुम्ही पंचमीला दुसऱ्या दिवशी विसर्जन करा. किंवा समजा 2-3 दिवसांनी, म्हणजे गणपती आला चतुर्थी पंचमी 5 दिवसाचा, किंवा गौरी गणपती आहे 2 दिवसांनी झाला, तर सेम याच्याप्रमाणे तुमच्या नात्यातला एखादा वेगळ्या गोत्रातला माणूस किंवा ब्राह्मणाद्वारे त्याची पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करणे हे शास्त्रसंमत आहे. आता त्याच्यामध्ये काही मनामध्ये असा कुठला भाव की अरे काही देवाची अवकृपा वगैरे असा भाव आणता कामा नये, कारण आता जन्म मृत्यू आपल्या हाती नाही. बरोबर. त्यामुळे ते आहे. फक्त त्याच्यात एक गोष्ट महत्वाची पाळायची, जो दुसऱ्या कुटुंबातनं येणारा जो व्यक्ती असेल त्यांनी येताना पूजेचे जे साहित्य आहे ते त्यांनी स्वतःच्या घरनं आणावं. नंतर तुम्ही त्याला पैसे द्या त्याचे, पण येताना गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून प्रोक्षण करून शुद्धीकरण करून प्रसाद आणि यथा साधेपणानेच गणपतीची पूजा करून दुसऱ्या दिवशी, किंवा जर त्या दिवशी शक्य असेल तर त्या दिवशीच गणपतीचं विसर्जन करावं, गणपतीची क्षमा याचना करायची. आता ह्याच्यानंतर मग नंतर आमचा गणपती आम्ही आणला आणि असं काही झालं, सुतक आलं, मग आम्ही नंतर आणायचं का? तर नाही. गणपतीचं जे व्रत आहे ते चतुर्थीला गणपती आणून त्याचं व्रत करणं, त्याचं पूजन करणं हे शास्त्रसंमत आहे आणि तेच करावं. उगच त्याच्यामध्ये नंतर आम्ही 4 दिवसांनी आणू असं काही हे शास्त्राधार नाही. त्या वर्षी तुम्ही नाही केलं पूजन तरी चालण्यासारखं आहे. कधी कधी काय होतं अजून एक, की एक कोणाचं तरी, म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या दूरचे नातेवाईक आहेत, त्यांचं तुम्हाला सुतक आहे आणि 4 दिवसांनी गणपती आल्यावर 2 दिवसांनी, म्हणजे चतुर्थीला गणपती येतो, पंचमी षष्टीला तुमचं सुतक संपतंय, मग आम्ही गणपती आणायचं का? असं काही यजमान मला विचारतात. नाही आणायचं. गणपतीचं व्रत आहे ते चतुर्थीला गणपतीचं आणून त्याचं पूजन करणं योग्य. त्यावेळेला तुम्ही पूजन न करणं अत्यंत, म्हणजे तेच अतिशय योग्य आहे. सुतकातले किती दिवस आपण पकडावे यासाठी? सुतकासाठी कमीत कमी, म्हणजे कसं आहे की जर तुमच्या 3 पिढ्यांपर्यंत असतील तर 10 दिवसाचं सुतक पाहिलं जातं. 3 पिढ्यांच्या पेक्षा जास्त असतील तर 3 दिवसाचं सुतक पाहिलं जातं. आणि 7व्या पिढीच्या नंतर असेल, म्हणजे जर तुमच्या 7व्या पिढीचे असतील जर तुमचे नातेवाईक, तर फक्त स्नानाने शुद्धी होते असं शास्त्र सांगतं. त्यामुळे जेव्हा अशुभ कार्य, म्हणजे अशुभ कार्य नाही म्हणणार, श्राद्धविधीमध्ये तुम्हाला 3 पिढ्यांचं त्याचं उच्चारण करावं लागतं. त्यामुळे 3 पिढ्यांपर्यंत तुम्हाला 10 दिवसाचं जे सुतक आहे ते पाळणं. सुयर आणि सुतक, सुयर हे जनना शौच आहे, त्याच्यामध्ये पण करणं आहे, पण ते कसं आहे, ते वृद्धी आहे.
परंतु तरी पण जेवढं सोहळ्यात म्हणजे शास्त्रसंमत जे आहे त्याप्रमाणे तुम्ही गणपतीचं किंवा कुठल्याही देवतेचं पूजन करावं. सेम गोष्ट जी आहे ती नवरात्रात पण आपण करू शकतो, म्हणजे त्याच ह्याच्याप्रमाणे. पण आता आपण गणपतीच्या ह्यानी सांगतो त्याप्रमाणे तुमचं जसं सुतक संपेल त्याप्रमाणे आणखीन एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अगोदर काहीतरी सुतक घेऊन गेले, गणपतीत तुम्हाला सुतक नाहीये, परंतु त्या व्यक्तीने एखाद्या कोणाचं मर्तिक कार्य चालवलं असेल किंवा खांदा दिलेला असेल, तर त्यांनी शक्यतो ती पूजा त्या वर्षीची गणपतीची पूजा टाळावी शक्यतो. परंतु आता काय झालंय, आता हम दो हमारा एकच असतो, त्यामुळे मग तिकडे काय करायचं हा एक प्रश्न आहे. पण मग तिथे आपण आपली सारासार बुद्धी वापरून योग्य गुरुजींना विचारून तुम्ही करावं. माझ्या मताप्रमाणे त्यावेळेला जर तुमच्याकडे एकच अपत्य आहे तर मग त्याला करण्याशिवाय पर्याय नाही, मग त्यांनी ते करावं, पण साधेपणाने करावं. हा, म्हणजे समजा आज गणेशोत्सव आहे, समजा 10 दिवसाच्या अगोदर जर झालं असेल आपल्या घरी दुःखद घटना, तर आपण गणपती बसवू शकतो. हो, बसवू शकतो, पण समजा साधेपणाने. 10 दिवस गणेशोत्सव आणि त्या दुःखद घटनेमध्ये 10 दिवसाचा पण कालावधी नसेल, 6-7 दिवस झाले असतील, तर आपण नाही बसवायचं. नाही बसवायचं, ते शास्त्रसंबंध आहे. कारण गणपतीची पूजा जी आहे पार्थिव गणपतीची पूजा आहे. मग तो माघी गणेश असेल किंवा भाद्रपदातील गणपती असेल, हे जे प्रसिद्ध गणपती म्हणजे आपण ज्यांचा उत्सव साजरा करतो, तर तिथे चतुर्थीचं विधान आहे, तर चतुर्थीलाच पूजन करावे. नंतर ते करण्याला काही नाही. त्यावेळेला त्या वर्षी तुम्ही ते न करणं उत्तम, कारण हे व्रत आहे, हा कुळाचार नाही, हे लक्षात घ्या. कुळाचार नाहीये, गणपती ते पार्थिव सिद्धिविनायकाचं व्रत आहे. त्यामुळे तेव्हा खंड पडू शकला म्हणजे काही, आता तुम्ही काही मुद्दामून केलेलं नाहीये, काही कारणास्तव झालेलं, गणपतीची त्या इष्टदेवतेची क्षमायाचना करून तुम्ही ते करू शकता. म्हणजे त्या वर्षी तुम्ही न करणं पुढच्या वर्षी करा, असं सांग. आपण याच्यामध्ये फक्त जो आपलं कुळ असतं, कुळाच्याच व्यक्तीबाबत हे पाळावं आपण. हा, आपलं तुमचे जे तुमच्या 3 पिढीपर्यंतचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी ते अतिशय योग्य आहे. हा, सोयरच्या बाबतीत पण हेच नियम लागू हो, होतात. 10 दिवसाचं आहे ते पण त्याप्रमाणे, पण ते वृद्धी आहे त्यामुळे तरी पण शुद्धी आपल्या कार्यामध्ये शुद्धी पाळून तुम्ही करू शकता. परंतु तरी पण त्याच्यासाठी पण एकच गोष्ट आहे, त्याच तर्काने तुम्ही करायचं आहे, परंतु वृद्धी होते. त्यामुळे आता इथे तुम्ही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सारासार विचार करायला पाहिजे, परंतु दोघांसाठी नियम एकच आहे. हा, त्यामुळे ते न करणं अतिशय उत्तम. याच धर्तीवरती आणखीन एक समाजात गैरसमज आहेत, ते म्हणजे समजा आपल्या घरात गर्भवती स्त्री असतील आणि जर आपण गणपती बसवत असू, तर मग त्याच्याबद्दल नक्की काय म्हणतात आपण, आपल्या शास्त्रात काय आहे त्याच्याबद्दल? शास्त्राप्रमाणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गणपतीचं जे पूजन आहे चतुर्थीला करायचं, पंचमीला म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा गौरी गणपती किंवा 11 दिवसाचा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करायचं. काही ठिकाणी असा काही समज, ऍक्च्युली हा गैरसमज आहे की गर्भवती असेल एखाद्या घरामध्ये तर त्यांचं घरी गर्भवती स्त्री असताना गणपती आला तर गणपतीचं विसर्जन करायचं नाही, हे चुकीचं आहे, शास्त्रसंमत नाही. अशाने काही देव कोपत नाही, हे चुकीचं आहे. किंवा काही लोक म्हणतात की अरे गणपतीचं विसर्जन मंगळवारी आलं, गणपतीचा वार आहे मंगळवार, त्या दिवशी कसं करायचं? काही नाही, ते शास्त्रसंमत नाही, हे चुकीचं आहे. ज्या दिवशी विसर्जन आहे तो मंगळवार असो किंवा कुठलाही, ज्या दिवशी आहे त्या दिवशी करावं. घरात गर्भवती स्त्री असेल तर तुम्ही जे शास्त्राप्रमाणे आहे की तुमचा 1.5 दिवसाचा गणपती तर 1.5 दिवसाच्या नंतर तुम्ही विसर्जन करा, 5 दिवस 7 दिवस गौरी गणपती अनंत चतुर्दशी त्याप्रमाणेच करा. याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता जे योग्य आहे तेच करणं उत्तम आहे. हे सगळे गैरसमज आहेत. कोकणात एक अजून एक गैरसमज आहे थोडासा, की म्हणजे आता त्याची कथा पण आहे, पण चतुर्थीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं दर्शन घेऊ नये, चंद्राचं दर्शन घेऊ नये. आता हा प्रश्न आपला राहिला, कारण भरपूर लोक विचारतील. तर कोकणामध्ये एक पद्धत अशी आहे की असं काही झालं चुकून तर शेजाऱ्याच्या घरावरती दगड फेकायचा, म्हणजे तो तुम्हाला शिव्या देणार आणि तुमचा दोष आहे तो निघून जाणार. चोरीचा आळ, हा त्याच्यासाठीच आहे, चोरीचा आळ येतो किंवा तुम्ही असं काहीतरी करा. आता ही कसं आहे की त्या त्या क्षेत्राप्रमाणे तिकडच्या लोकांना त्यावेळेला काहीतरी असे सुचलं असेल, काही अनुभव आले असतील, त्यावेळेला त्या लोकांनी केलेल्या ह्या गोष्टी
हे उपाय आहे. आता त्याच्याबद्दल आता ह्या काही लोकपरंपरा आहेत, अच्छा. तर त्याबद्दल आपण जास्त न बोलणं उत्तम, परंतु ह्या प्रकारचे आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे लिंगायत समाजातली लोक जी आहेत ती गणेश चतुर्थीच्या दिवशी बैलाची मातीची मूर्ती करतात आणि त्याचं पूजन करतात. बरं. आता त्याचा ह्याच्याशी काही खरा तर संबंध नाही, परंतु करतात. तर काही कथा आहेत, काही लोक परंपरा आहेत, त्यांचा आपण यथायोग्य मान करून त्या किती आजच्या क्षणाला किंवा आजच्या युगात त्या किती योग्य आहेत ह्याचा आपण विचार करून, सारासार विचार करून त्या पाहिल्या पाहिजेत का, नाही पाहिल्या पाहिजेत का, त्यांचा किती अनुसरण केलं पाहिजे, हे ज्याचं त्यांनी ठरवा. पण त्याला शास्त्राधार नाही. त्याला काही शास्त्राला नाही. आणखीन एक म्हणजे आता लहानपणापासून मी बघत आलोय, ज्याला आपण गणपती घरात आणतो, कार्यशाळेपासून ते घरात आणेपर्यंत, जेव्हा तुम्ही सकाळी जरी आणत असाल, पहिल्या दिवशी गणेश पूजनाच्या पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशी जरी आणत असाल, तर ते मूर्ती आपण झाकलेली असते. मग त्याच्या मागे काही शास्त्राधार नाहीये त्याच्यात, काही नाही. कदाचित म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला असं वाटतं की त्याच्यावरती धूळ माती बसू नये, पाऊस असतो, तर त्याचा गणपतीच्या मूर्तीवरती काही आपण छत्री घेऊनच जातो भाद्रपदात जेव्हा गणपती आणतो तेव्हा, तर ते पडू नये. त्या काळात छत्री नसावी म्हणून लोकांनी नाही, असं काही नाही. छत्री तेव्हा पण होती. आता जर पुराणात त्याच्यात काढलं तर आता वामन रूप जे विष्णूने धारण केलं तेव्हा तो छत्री घेऊनच होता. बरोबर. त्यामुळे तसा काही हे नाही. परंतु आता काही गोष्टी म्हणजे लोकांना असं वाटतं की त्या गणपतीला दृष्ट लागेल. अच्छा. दृष्ट लागण्याचं तो चराचर व्याप्त असा तो गणपती आहे. चंद्राची दृष्टी त्याच्यावर पडू नये असंही म्हणतात. आपण सकाळी आणतो गणपती, त्यामुळे चंद्राची दृष्टी पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे काही गैरसमज आहेत. तर त्यांना आपण कितपत आपण म्हणजे मान्य केलं पाहिजे किंवा त्याचा किती अनुसरण करायला पाहिजे, ज्याचं त्यांनी ठरवावं. त्याला काही शास्त्राधार नाही. बरं गुरुजी, खूप छान माहिती तुम्ही दिली आणि गणपती या विषयावर खूप मार्गदर्शन केलं. खूप असे समाजातले गैरसमज आहेत तेही दूर केले. मलाही खूप गोष्टी माहिती नव्हत्या, त्या नव्याने तुमच्यामुळे समजल्या मला गणपती या विषयावरती. तर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही या नवल्यांच्या कट्ट्यावर आलात. आणि आपण आता समारोप करत आहोत. फायनली आपल्या गणपती या विषयावरचे तिन्ही भाग संपलेले आहेत आणि मला खूप आनंद होत आहे की तुम्ही आम्हाला पहिले गेस्ट म्हणून लाभलेले आहात. हे सगळं जे शक्य झालं मंडळी, ते मी त्यांचा उल्लेख करू इच्छितो, जे राजेंद्र देहेरकर आणि सविता देहेरकर यांच्यामुळे हे शक्य झालं. आम्हाला त्यांच्या घरी आम्हाला हा पॉडकास्ट शूट करायला मिळाला. कळवा पारसिक नगर या ठिकाणी त्यांचं घर आहे. त्यांच्या राहत्या घरीच आम्ही हा पॉडकास्ट शूट करत आहोत. आणि त्यांचे चिरंजीव, विशेष करून उल्लेख करावा असं वाटतो, आदित्य देहेरकर यांचं खरंच मनापासून कौतुक की त्यांनी जे बॅकएंड कॅमेरा हँडलिंगला आम्हाला खूप मदत केली. त्यामुळे या तिघांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. सोबतच आशिष गुरुजींचा नंबर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि आता इकडे पट्टीवरती सुद्धा तो फिरत आहे. तर तुम्हाला गणपती या विषयावरती आणखी त्यांच्याकडून काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा मग वैदिक पूजा तुम्हाला त्यांच्याकडून करून घ्यायची असेल, तर तुम्ही या नंबरवरती त्यांना संपर्क साधू शकता. गणपती या विषयावरचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गणपती या विषयावरची माहिती आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि जे हाईप फीचर आहे ते हाईप सुद्धा करायला विसरू नका. नवल्यांच्या कट्ट्यावरती आणखी तुम्हाला कुठले विषय पाहायला आवडतील ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी तुमचा निरोप घेतो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. धन्यवाद.